नमस्कार मंडळी, मी सनी तुमचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तडका मस्ती फॅमिली. तर आज आपण एक असं रील स्टारला भेटायला चाललो आहे. तर चला बघूया पुढे काय काय होतं ते. तर आज आपल्या सोबत आहे जे भाऊ. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा एवढे मोठे रील स्टार असताना हा छोटासा स्टार्टअप करायची काय तुम्हाला नाही का अशी कुठून इच्छा झाली? पहिली गोष्ट म्हणजे ती फॉलोअर्स व्ह्यूज त्या गोष्टीचा घमंड मी कवाच केला नाही. आणि मी आधीपासूनच मी त्या इंटेन्शन कधीच सोशल मीडियावर आलं नाही की बाबा मला फॉलोअर्स भेटावं, हे असं छोटा काढून फिरावं, बघा रे माझे एवढे फॉलोअर्स आहेत. माझं कधीच तसं इंटेन्शन नव्हतं. माझे फक्त मॅजिक शो असते आणि मग ती मॅजिक शो असते त्याच लोकांना कळावं म्हणून मी सोशल मीडियावर आलो. मग ते लोकांनी त्या शोला तर तिकडेच ठेवले. ती फक्त गणपती नवरात्र चालते आणि मला ती सोशल मीडियावर आता बोलाय बिलायचं आवडते लोकांना म्हणून हे म्हणते. आणि त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे ती ऍक्टिंग तुमची भारी आहे म्हणते, पण ऍक्टिंग बिक्टिंग माहिती करत ना रिअल मध्ये जसं आम्ही तसंच उडत बोलतो आणि जे रिअल इन्सिडेंट माझ्यासोबत घडते मी तीच दाखवतो. त्याच्यामुळे लई मोठा माणूस हा लई फॉलोअर आहेत आपल्याला, तसलं मला घमंड कळत नाही. आणि कुठलं बी काम करताना मी अजिबात लागत नव्हतं. तुम्ही माझी कुठली बी हिस्ट्री काढा, लई काय काय काम केलेलं इकडे सोशल मीडियावर एक दोन मोजके स्टँडर्ड काम माहिती आहेत माझे, लई काय काय करून बसले मी. मग त्याच्यामुळे आता ही चालू करण्यामागचं कारण म्हणजे हॉटेल लाईन सध्या ट्रेंडिंगला आहे. आणि आता आपण डायरेक्ट इकडे बोकडं लावू शकत नाही ना, इथं कोंबड्या बिंबड्या आणू शकत नाही. मग त्याच्यामुळे म्हणलं रात्री आपण अंडा आमलेट अंडा भुर्जी असं चालू करूया. आणि जे आमच्या गावाकडचे पोर आहेत त्यांना पोहे हा प्रकार आमच्या स्टाईलने पुण्यामध्ये भेटत नाही. आता मी पण मोस्ट ऑफ द पुणे कव्हर केले, पण पोहे मला भेटतात, उत्तम असतात, क्वालिटी उत्तम असते. पण त्याची चव आहे, गावाकडची जी चव आहे, त्याची हिरव्यागार मिरच्याचा तडका आहे, ती आम्हाला भेटत नाही. मग कुठंतरी आम्ही बी बॅचलर फिरत असताना ती प्रॉब्लेम आम्हाला जाणवायला. इतर आयटम भारी आहेत पुण्यामध्ये, पण पोह्याला थोडस काहीतरी उन्नीस बीसचा फरक आहे. मग ती पोहे प्रॉपर आपल्या गावाकडचे भेटाव, जल्दीनेच भेटाव, त्याच्यामुळे मी चालू केले. आणि विषय म्हणजे मला असं माझ्या फॉलोअर्सला भेटू वाटतंय. आता मला काही लोक सांगतात भेटलेले की बाबा आम्हाला ते रील स्टार भेटला, आम्ही त्याच्याकडे गेलो तर असं छोटार काढून फिरला, तोंडाला मास्क लावून गेला, आम्हाला फोटो देखील दिला नाही. आपल्या अजिबात तसं नसते. मला अर्धा तास बोलत थांबलो मी अर्धा तास बोलतो, एक तास बोलत थांबलो एक तास, फक्त हातात काम असतील तर थोडं थांबा म्हणतो दादा. आणि मला आवडते फॉलोअर्सला भेटणं, त्यांच्याबद्दल बोलणं, कारण ती माणसं आपल्याला मोबाईलवर बघत असतात आणि आज त्यांनी बघतात म्हणून आमचं पोट पाणी चालू आहे. आज जे काय आम्हाला ब्रँडचे प्रमोशन बिमोशन येतात ती फक्त व्ह्यूवर्सवर डिपेंड असते आणि फॉलोअर क्रायटेरियावर डिपेंड असते. त्याच्यामुळे आपल्या फॉलोअरला भेटायला एक ठिकाण होतंय. जेवढे आमच्या गावाकडचे पोरं पुण्यामध्ये जॉब करते तिकडे फिरतेत, मग त्यांनी मला सारखं कमेंट करतात बाबा भैया कुठं असता सुटला, कुठं तुम्हाला भेटायचं, तुमचं ऑफिस कुठं आहे. आता ऑफिस टाकणं इतके मोठे माणसं आपण नाही. त्याच्यामुळे मी एक सेंटर बनवलं, इथून लोक चहा बी पितेत, नाश्ता बिट्टा बी करतात, रात्री आमलेट भुर्जी बी असते आणि मला बी बसायला एक्सपोर्ट भेटते माझ्या फॉलोअर्स लिहायला. त्याच्यामुळे हे चालू केलं. नाही, ही गोष्ट तर खरी आहे. तुम्ही कुठलाही प्रसिद्ध व्यक्ती बघा, त्याला भेटायला जायचं म्हणल्यानंतर इम्पॉसिबल आहे, पण असा माणूस आपल्याला भेटलाय जो ग्राउंड टू अर्थ आहे. आणि तुम्ही त्यांच्या मला पण वाटायचं की रील स्टार म्हणल्यानंतर तिकडे जायला लागेल, तो म्हणणार की नाही नाही नंतर या. इथे एवढं क्राऊड असताना पण भावांनी हातातलं काम सोडून आपल्याकडे आलेत, आपल्या सोबत बोललेत आणि आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल भाऊचे भरपूर आभार मानतो आम्ही. आम्ही स्वतः पण नाश्ता वगैरे केलाय. काल आम्ही आलो होतो, काल आम्हाला टायमिंगचा प्रॉब्लेम झाला होता. काल बंद केलेलं दुकान असताना पण भाऊ आमच्या बरोबर बोलले, आम्हाला चहा पाणी विचारला, परत आम्हाला सांगितलं की तुम्ही नंतर या, मी तुम्हाला नंतर भेटतो. आणि असा माणूस आहे की जो तुम्ही आले इथं तुम्हाला न विचारता तुमची रील्स वगैरे पोस्ट करणार की नाही का. आपण विचार करणार की बाबा एवढा मोठा माणसाने माझी रील कशी काय पोस्ट करू शकतो. डायरेक्ट इनडायरेक्टली ते लोक आपल्या रील वगैरे पोस्ट करतात. असं कोणताही माणूस तुमच्याकडून करणार नाही, असा हा माणूस मला भेटलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इकडे गर्दी पण त्यांची, की असं नाही की फेक फॉलोअर्स वगैरे नाही का, फेक कोण काय करतंय बोलतंय. हाय पूर्ण जेन्युइन माणसे आणि गावाकडचे आणि असे एकदम नॉर्मल भाषा, एकदम आपल्यासारखे नॉर्मल लोक आहे तिकडं. मी स्वतः आलोय, 2-3 वेळा आलोय इथं, तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीचं आहे. सर तुम्ही आमच्यासाठी एक टाइम टेबल सांगा. आमच्या 4:30 चालू करायचो, पण सध्या झोप होईना गेली आणि डॉक्टरने फिक्स सांगितले की बाबा 5-6 तास तर झोप म्हणून. कुठं 3.5-4 तासाची झोप होईल, कारण दुपारी मी शूटिंग एडिटिंग माझ्या मागे दुनियाचे फुटाने जाते. त्याच्यामुळे आताचा जे टाइम आहे सकाळी 8 वाजल्यापासून तुम्हाला नाश्ता भेटल ते दुपारी 11:30-12 पर्यंत. आणि मग दुपारचं सत्र बंद असते सध्याचे 2-3 दिवस तरी. परत एक नवीन आयटम आणणार आहे ज्याच्यामध्ये दुपारी पण हॉटेल आपलं चालू असत. आणि परत इव्हिनिंग 6 पासून रात्री 11:30-12 पर्यंत अंडा भुर्जी अंडा आमलेट असते. आणि त्याची पिक्चर तुम्हाला गावात बसून खाल्ल्यावरच लागत. आता आपण भाऊचे टेस्ट करूया, पोहे भाऊच्या हाताने खाऊया. चला मी चालू करतो. हा नाही चालू नका, मला तुमच्या हाताने घ्यायचं असं म्हणतोय मी. पोहे आता रेडी होते ते. हो, तर आपण थोडा विशीर चहा वगैरे पिऊया, तर पोहे रेडी होतात ते. तुम्ही पाहू शकता इकडे पोहे इथं पूर्णपणे संपलेले आहेत आणि क्राऊड अजून इथं एवढा बाकी आहे. आता आपण क्राऊडचा थोडा रिव्ह्यू घेऊ. सर कुठून आलात? हडपसरवरून. आम्ही पण हडपसरवरून आलोय. आम्ही धाराशिव जेवून आलो इकडे.
मग काय म्हणता भाऊची पब्लिसिटी बघून आलात का नाश्ता करायला आलात? पब्लिक सिटी बघून नाश्ता करायला नाश्ता करायला का? काय वाटतं, कसं वाटतं? एक नंबर आहे. भाऊचा स्वभाव कसा वाटतो? एक नंबर एक नंबर. एक नंबर एक नंबर दहा पैकी एक आहे का 10 पैकी 10 आहे? 10 पैकी 10. अच्छा, या मॅडम करून घेऊया आपण तुम्ही. हाय मॅम. या या या. तुम्ही कुठून आलात? कात्रज. कात्रजून आलात. कसं वाटतंय पोहे? एक नंबर, खूप मस्त आहे पोहे, खूप छान आहे. कसे म्हणजे तुम्ही कसे आलात? भाऊ मुळे आलात, पब्लिसिटी मुळे आलात का नाश्ता करायला आलात? फ्रेंड आहेत, नाही म्हणजे मी रील्स करते त्यांच्यासोबत कधी कधी. अच्छा. फ्रेंड आहेत. मग पोहे कसे वाटले? मस्त, खूप छान आहे. अगदी घरसारखं पोहे. आमची पण अशी इच्छा आहे की भरपूर मोठं 5 स्टार सारखं हॉटेल होतं. नक्की नक्की सुरुवात असापासूनच होते. कुठून आला? सर सोबतच आलो. सोबत आले. सर्व आपल्या इथूनच आलेले आहेत. कसं वाटतोय छान? गाववाले जे भाऊला कमी वेळातच गावाकडून आले, भाऊचे गाववाले आहेत. भरपूर लोक त्यांना त्यांना चहा कसा लागला? आणि भाऊचा स्वभाव तर खरंच कसे आले तुम्ही? आहे. भाऊसाठी आले? पण आम्हाला तर नुसती जत्राच बघायला मिळेल. पब्लिसिटी आहे भाऊची. चला चला लवकर, पोहे संपायच्या अगोदर गर्दी खूप आहे. मगाशी तर संपले होते, आता अजून एकदा खाऊन बघूया आपण, टेस्ट सांगूया भाऊला कशी आहे. हो आम्हाला पण. तर आता आपण जे भाऊचे सुप्रसिद्ध असे पोहे टेस्ट करून बघूया. तुम्ही करता का? नको, मग मीच करतो. टेस्ट तर तशी बढिया आहे. गाईमध्ये बनवले तरी भाऊंनी, ते पण संपलेत, नाही भांडणं करून घेतलेत. टेस्ट बढिया आहे. तर मित्रांनो, आज आपल्याकडे हडपसर वरून हे गजब बेइज्जती है. सनी नावाचं ते त्यांच्या मुलगी हो सांग. इकडे ते लहान मुलगी पण आलती, तर अख्खी फॅमिली इथं आलती. तडका मस्ती फॅमिली असं एक युट्यूब चॅनलचं नाव आहे. तर आम्ही बी आमच्या रेसिपी मध्ये तडके मारलो होतो. त्यांच्या युट्यूब चॅनल वरचे व्हिडिओ तडके मारते, मस्ती करते, फॅमिली मधल्या गोष्टी दाखवते. हे त्यांच्या चॅनलची मुलगी आहे. तिने काय ठेवलेलं आहे, gift ठेवलेलं आहे. घरी जाऊन अजून पोहे खायला आलतो भाऊ. आपले पोहे नसल्याने मॅडम चिंत खायल्यात, पण पुढच्या वेळेस ती तिला पोहे चालू आमलेट पुढची चालू त्या टाइमिंगला त्यांनी येतील. आमच्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. फॅमिली असताना काही अडचण नाही आपल्याला. आता आमच्यासारख्याचे व्हिडिओ बघताना कसं होतंय, 4 लोक तुम्ही बघू शकत नसता. आम्ही गोवा बी काय बी बोलणारे मानताव. आमची ऑडियन्स जरा जास्त सेन्सिटिव्ह आहे, पण त्यांनी जरा फॅमिलीला टार्गेट केलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही कधी त्यांचे व्हिडिओ बिंदास बघू शकता. जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.